नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण बीएमसी पद भरतीतील कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदाचे आज 3 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत। तर संपूर्ण आपल्याला या वेगवेगळ्या शिफ्टचं स्वरूप कसं होतं याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। आणि यातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञान या विषयावरती तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते, काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण एकत्रित तिन्ही शिफ्टचा विचार करणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघा। काही विद्यार्थी फक्त सामान्य ज्ञान हेच प्रश्न उत्तर बघतील, परंतु पुढील जे बाकीचे महत्त्वाचे विषय आहेत त्यामध्ये मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता तर यावरती देखील तुम्हाला थोडा जास्त भर द्यायचा आहे मित्रांनो, कारण जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी हेच विषय तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। ठीक आहे, जरी सामान्य ज्ञान या विषयावरती तुम्हाला कमी मार्क मिळाले तर बाकी जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता या विषयावरती तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळायला पाहिजे। तर त्याच्यासाठी कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले होते हे देखील तुम्हाला तिन्ही शिफ्टचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगणार आहे। तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, सर्वप्रथम सामान्य ज्ञान या विषयावरती आपण चर्चा करूया। जेवढे पण प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न आले होते याच्याविषयी माहिती आता आपण बघत आहोत। तर यामध्ये बघा मित्रांनो, यामध्ये जर विचार केला तर मुंबई जिल्ह्याचा आपल्याला इथं काय विचारलं होतं, मुंबई जिल्ह्याचा आपल्याला साक्षरता दर विचारलं होतं। साक्षरता दर किती आहे मित्रांनो, 89.21 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं। तर इथे संपूर्ण आपल्याला मुंबई जिल्ह्याचं विचारलं होतं मित्रांनो। जर विचार केला तर आपल्याला इथं अजून इतर महत्त्वाचे जे पण जिल्हे आहेत तेथील तर त्यांच्याविषयी आपल्याला माहिती दिलेली, जसे की यवतमाळचं जर म्हटलं तर 82 आपल्याला 82 हे साक्षरता दर सांगता येईल। त्यासोबत रत्नागिरीचं जर म्हटलं तर 82.18 याच्या लगभग इथं आपल्याला अशा प्रकारचे यांचे साक्षरता दर इथं बघण्यासाठी भेटेल। ठीक आहे, आसपासचे। तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला इथं एक्स्ट्रा देऊन घेतली। पुढील 2 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर युनेस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झाली, अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता। तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे 1945। ठीक आहे, वर्ष विचारलं होतं। त्यानंतर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे, अशा प्रकारचा प्रश्न होता। तर आपल्याला बोरिवली हे जे ठिकाण आहे हे आपल्याला तिथं योग्य उत्तर सांगता येईल। पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला या स्थापनेवरती हा पहिल्या शिफ्टचा प्रश्न आहे। यातील जर म्हटलं तर काही विद्यार्थी असे देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करतील की हे प्रश्न आलेले नव्हते। तर हे एकाच शिफ्टचे प्रश्न नाहीयेत मित्रांनो, 2-3 प्रश्न पहिल्या शिफ्टचे, 2-3 प्रश्न सेकंड आणि थर्ड शिफ्टचे, अशा प्रकारच्या तिन्ही शिफ्टचे जेवढे पण प्रश्न आपल्याकडे विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत ते प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे एखाद्याचा जर आजच्या शिफ्टला प्रश्न आला असेल, 1-2 प्रश्न आले असतील तर बाकीचे प्रश्न दुसऱ्या शिफ्टचे आहेत हे विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे। इतर काही विद्यार्थी सर्व माहिती न जाणून घेता कमेंट्स करत बसतात आणि त्याच्यामुळे बाकीचे विद्यार्थी देखील कन्फ्यूज होऊन जातात। तर बघा, पुढील प्रश्न काय दिलेला आहे, MMRDA ची स्थापना कधी झाली। तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 26 जानेवारी 1975। ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, मुंबई महानगर प्रवेश विकास प्राधिकरण अधिनियम 1974 नुसार ही स्थापना झालेली मित्रांनो। तर 1974 नुसार मुंबई महानगर प्रवेश विकास प्राधिकरण स्थापना इथं दिनांक दिलेला आहे 26 जानेवारी 1975 रोजी झालेली मित्रांनो। ठीक आहे, तर बाकी जर म्हटलं तर आपल्याला अधिनियमावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण अधिनियमावरती देखील बाकीचे प्रश्न आले होते। तर हे जी पण माहिती आहे ती तुम्ही व्यवस्थित अभ्यासा। आणि बहुतेक जर म्हटलं तर चॅनलवरती तुम्ही असं ऐकलं असेल की मुंबईची माहिती तुम्हाला थोडी जास्त विचारली जाते, मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई जिल्ह्याची माहिती थोडी जास्त विचारली जात आहे। तर असं काही नाहीये मित्रांनो, तिन्ही शिफ्टचा जर विचार केला तर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी इथं माझं बोलणं झालेलं आहे। त्यांच्या सांगितलेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगत आहे, जिल्ह्याच्या माहितीवरती 6 पेक्षा जास्त प्रश्न आलेले नाहीयेत। ठीक आहे, कधी कधी जर म्हटलं तर सेकंड शिफ्टला काही विद्यार्थी सांगत होते फक्त 3 ते 4 प्रश्न इथं जिल्ह्याच्या माहितीवरती आलेत, एका जणांनी सांगितलं 5 प्रश्न आले होते। तर जर म्हटलं तर 6 पेक्षा जास्त जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जात नाहीयेत। त्याच्यामुळे जिल्ह्याचीच माहिती फक्त वाचत बसू नका, बाकीचे जे टॉपिक आहेत त्यांच्यावरती थोडं भर द्या, कारण इथं टीसीएस पॅटर्न नुसार पेपर होतोय। तर आपण मागील क्वेश्चन पेपर बघितलं तर अभ्यासक्रम एक दिलेला असतो आणि दुसऱ्याच अभ्यासक्रमावरती प्रश्न येत असतात। हाच फॉर्मॅट इथं देखील फॉलो करण्यात आलेला आहे, म्हणजेच आउट ऑफ सिलेबस देखील काही क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो। त्याच्यामुळे ऑलराऊंडर जे पण आपल्याला अभ्यासायचं असेल ते सर्व टॉपिक व्यवस्थित अभ्यासून जा। पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा, मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे हे आपल्याला विचारलं होतं। तर ठीक आहे, आपल्याला याचं उत्तर सांगता येईल। आता यामध्ये बघा, काही विद्यार्थी जर म्हटलं तर बघा, आता इथे हे मुंबईचे रिलेटेड प्रश्न जास्तीत जास्त युट्यूबवरती तुम्ही बघितलेलं असतं। तर हे काय होत आहे की मुंबईचे जे प्रश्न आहेत ते जे विद्यार्थी आहेत त्यांच्या थोडं जास्त लक्षात आहेत आणि त्यांनी हेच प्रश्न सांगितले
घेतलेले आहेत, कारण या टॉपिकचे जे पण प्रश्न आले होते ते थोडं लक्षात ठेवण्यासाठी सोपं गेलं विद्यार्थ्यांना. आणि बाकीचे जे पण प्रश्न आहेत याच्यामध्ये जर म्हटलं तर सेंट्रल लेवलचे बी काही प्रश्न विचारले होते मित्रांनो, ते देखील तुम्हाला जीके जीएस मध्ये त्यांचा समावेश होता. आणि चालू घडामोडीचा जर विचार केला तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये लेटेस्ट जर म्हटलं तर 5 ते 6 प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीवरती विचारलेले बघण्यासाठी भेटले होते 25 प्रश्नांपैकी. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट तुम्हाला 2023, ठीक आहे, 2023 आणि 24 जर म्हटलं तर आपल्याला नोव्हेंबर महिन्यापर्यंत, ठीक आहे, चालू घडामोडी विचारले गेले, ठीक आहे, 2024. परंतु जर म्हटलं तर 2023 जर म्हटलं तर 3-4 प्रश्न 23 वरती विचारले जातात आणि यामध्ये जर म्हटलं तर 2-3 प्रश्न 24 वरती इथं प्रश्न विचारले जात आहेत चालू घडामोडीमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला चालू घडामोडी लेटेस्ट 2 वर्षाचं करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न जर म्हटलं तर बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली, अशा प्रकारचा प्रश्न होता. तर नारायण मेघाजी लोखंडे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ते विचारलं होतं. तर 45 ते 48% आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. पुढील प्रश्न उत्तर बघण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो बघा, टीसीएस पॅटर्न नुसार तुम्हाला टेस्ट सोडवायची असेल फक्त 5 रुपयामध्ये, तर तुम्ही ही टेस्ट जॉईन करू शकता. या टेस्टचा उद्देश असाच आहे की सर्वसाधारण जे विद्यार्थी त्यांची प्रॅक्टिस झालं असेल तर नक्की किती गुण मिळत आहे हे विद्यार्थ्यांना समजून येण्यासाठी ही ऑनलाईन टेस्ट इथं कलेक्ट करण्यात आलेली मित्रांनो. तर या ऑनलाईन टेस्टला जॉईन होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी फक्त 5 रुपये फी असणार मित्रांनो. या टेस्टला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. ऍप्लिकेशनला डाउनलोड करा आणि त्यानंतर डायरेक्टली पहिल्या पेजवरती तुम्हाला टेस्ट दिसून येईल. फक्त 5 रुपयामध्ये ही टेस्ट तुम्ही इथं मुंबई महानगरपालिकेमधील कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदासाठी टीसीएस पॅटर्न नुसार जी टेस्ट बनवली तर ती टेस्ट तुम्ही सोडू शकता. तुमचा स्कोर किती येतो ते तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट एक्झामसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर टाइम मॅनेजमेंट होतो की नाही, तुमचा स्कोर किती होतं हे तुम्हाला समजून येणार आहे. यामध्ये प्रत्येक विषयानुसार तुम्हाला हे 25-25 प्रश्न असणार आहे. अशा प्रकारचे 100 प्रश्नांवरती तुम्हाला ही टेस्ट सोडवण्यासाठी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही इथे संपर्क करू शकता. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुम्हाला या भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स देखील भेटून जातील. यामध्ये मुंबई महानगरपालिका याच्याविषयी माहिती, शेअर विशेष माहिती, याच्यावरती आपल्याला 500+ MCQ दिलेत, त्यासोबत 25 टेस्ट दिलेत. हे देखील तुम्ही त्या ऍप्लिकेशन वरती डाउनलोड करू शकता. ऍप्लिकेशन वरतून हे सर्व स्टडी मटेरियल डाउनलोड करू शकता. याच्यासाठी हे एकच ऍप्लिकेशन असणार आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. तिथे सर्व तुम्हाला हे स्टडी मटेरियल भेटून जाईल. सर्वांची किंमत अतिशय कमी ठेवलेली मित्रांनो. त्यासोबत बाकीचं जर म्हटलं तर बाकीचंही स्टडी मटेरियल तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. जसं की इथं मुंबई महानगरपालिका अधिनियम याच्यावरती काय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. याच्यावरती जर म्हटलं तर 900+ MCQ प्लस आपल्याला 35 पेक्षा जास्त ऑनलाईन टेस्ट आहेत. तर ठीक आहे, यांची सर्वांची एकत्रित किंमत तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटते. ठीक आहे, हे सर्व PDF स्टडी मटेरियल असणार आहे मित्रांनो ऍप्लिकेशन होती. तर ऍप्लिकेशन सर्वप्रथम डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. त्यासोबत आपल्याला मुंबई शहर व महानगरपालिका विशेष याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न उत्तर बघण्यासाठी भेटून जाईल. 100 रुपये किंमत आहे. आणि बाकीचे जर म्हटलं तर 25 टेस्ट आणि बाकीचं जर म्हटलं तर आपल्याला हे सब्जेक्ट दिलेत यांची देखील तुम्हाला माहिती इथं उपलब्ध होऊन जाईल. याच्यासाठी तुम्हाला हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे मित्रांनो, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, किंवा टेस्ट आणि नोट्स तुम्हाला कशा मिळणार याच्या देखील लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. ठीक आहे, पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर याच्याविषयीच माहिती मित्रांनो. याच्यासाठी आपल्याला काय महत्त्वाच्या अजून टेस्ट यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो. हे सर्व ऍप्लिकेशन वरती उपलब्ध आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणार आहे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथे सर्व तुम्हाला ही माहिती भेटून जाणार आहे. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, आपल्याला मुंबई महानगरपालिका संबंधित माहितीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सांगितल्याप्रमाणे 4-5 प्रश्न कमीत कमी विचारले जातात आणि जास्तीत जास्त जर म्हटलं तर 6च्या वर शक्यता प्रश्न विचारले जात नाहीये. शक्यता 7 प्रश्न येऊ शकतात, परंतु 6च्या वरती प्रश्न विचारले जात नाहीयेत मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर हेच याच्यामध्ये आलं स्थानिक बाबी आणि त्यासोबत वैशिष्ट्य हे सर्व. त्यासोबत कायदे कलम आणि अधिनियमावरती प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. त्याच्यासाठी जेवढे पण महत्त्वाचे कायदे कलम आहेत, अधिनियम आहेत, याच्यावरती थोडंसं भर द्या. चालू घडामोडी लेटेस्ट 2 वर्षाचे विचारले जाते आणि त्याच्यावरती 4 ते 5 किंवा 6 प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो सांगितल्याप्रमाणे. पुढे जर म्हटलं तर बघा, पुढे तुम्हाला बाकीच्या विषयांवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याच्यावरती थोडक्यात माहिती देतो. आता मराठीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे मित्रांनो, याच्यावरती उतारा जवळपास सर्वच शिफ्टला उतारा विचारला गेला होता. 5 गुणांसाठी 5 प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वाक्यप्रचार विचारले जातात, त्यासोबत म्हणी, त्यासोबत अलंकार, समास याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. हे सर्व शिफ्टचं एकत्रित मी सांगत आहे. पुढे जर म्हटलं तर प्रयोग झाला,
प्रयोगावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, काळावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते, वाक्यांच्या प्रकारावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, शब्दार्थावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, अचूक शब्द आणि अचूक वाक्यरचना याच्यावरती सुद्धा सेकंड शिफ्टला प्रश्न आय थिंक आलेला होता मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. याच्यावरती जर म्हटलं तर काळावरती बहुतेक प्रत्येक शिफ्टला दोन दोन प्रश्न विचारले आहेत, सेकंड शिफ्टला देखील दोन प्रश्न होते. तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो मराठीवरती, त्याच्यासाठी हे जे टॉपिक आहे ते महत्त्वाचे असणार आहे. पुढे जर म्हटलं तर इंग्लिश याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी झालं, डायरेक्ट इनडायरेक्ट झालं, त्यानंतर करेक्ट सेंटेन्स किंवा स्पेलिंग झालं, त्यानंतर पॅसेज तुम्हाला इथं महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, इंग्लिशमध्ये तुम्हाला दोन पॅसेज विचारले जातात. कधी कधी जर म्हटलं तर सेकंड शिफ्टला आय थिंक एकच पॅसेज होता, पहिल्या शिफ्टला दोन पॅसेज होते आणि या पॅसेजवरती 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. प्रत्येक एक पॅसेज 5 तुम्हाला इथं 5 प्रश्नांवरती एक पॅसेज असतो, म्हणजे 10 गुणांसाठी. आणि जर म्हटलं तर टोटल दोन पॅसेज झाले तर 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील 20 गुणांसाठी, 20 गुणांसाठी. ठीक आहे, तर पॅसेज कधी कधी एक विचारला जातोय, कधी कधी दोन विचारले जात आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु पॅसेज तुम्हाला कंपल्सरी विचारला जात आहे मित्रांनो. पॅसेज दोन आले तर हे याच्यावरती जर म्हटलं तर इंग्लिशवरती 10 प्रश्न पॅसेज वरती झाले मित्रांनो, बाकीचे फक्त प्रश्न 15 उरतात. ठीक आहे, बाकीचे 15 प्रश्न यामध्ये टेन्सचा थोडा जास्त सहभाग आहे, फिल इन द ब्लँक याच्यावरती प्रश्न विचारले जात आहे, आर्टिकल आणि पॅराजंबल आणि व्हॉइसचा देखील समावेश आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हा इंग्लिशचा अभ्यासक्रम झाला. इंग्लिशवरती या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाते. पुढे जर म्हटलं तर बुद्धिमत्ता अतिशय बेसिक लेवलचं विचारले जाते, सहसंबंध, समीकरण, अक्षरमाला, संख्यामाला. ठीक आहे, त्यासोबत नातेसंबंध झालं, बैठक व्यवस्था झाली आणि तर्क आणि अनुमान. हे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्याच्यावरती थोडा जास्त भर आहे आणि बुद्धिमत्तावरतीच प्रश्न विचारले जातात. गणिताचा जास्त काही समावेश नाही, फक्त यामध्ये समीकरण. ठीक आहे, समीकरण सोडवण्यासाठी जे आपले गणित टाईपचे प्रश्न असतात ते बुद्धिमत्तामध्येच येतात. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचा संपूर्ण जर म्हटलं तर वेगवेगळ्या शिफ्टचा अभ्यासक्रमानुसार जे पण आजचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये स्वरूप कसं होतं ते तुम्हाला एवढीच्या माध्यमाने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर देतोय, तुम्ही जर तुमचा आज पेपर झाला असेल तर जेवढे पण तुम्हाला प्रश्न आठवत असतील त्या नंबरवरती तुम्ही ते प्रश्न पाठवू शकता. बाकी जर म्हटलं तर ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी फक्त 5 रुपये किंमत ठेवलेली आहे, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, रिव्हिजन करू शकता. त्याचसोबत बाकीचे जर म्हटलं तर नोट्ससाठी तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, टेस्टसाठी देखील ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा आजच्या पेपरचं तिन्ही शिफ्टचं स्वरूप होतं, जे की मी तुम्हाला एवढीच्या माध्यमाने सांगितलेलं मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल ती तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.